42 सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पुरस्कृत करण्यात आल्याची माहिती वंचितचे नेते सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली। वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निवडणुकीमध्ये एक उमेदवार दिला होता। त्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आम्ही आतिश बनसोडे यांना या निवडणुकीमध्ये पुरस्कृत करत आहोत। सोलापूरमध्ये उमेदवारांनी जरी माघार घेतली असली तरी वंचितची ताकद जशीच्या तशी आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही। आणि किंबहुना जे प्रकार ह्या निवडणुकीमध्ये घडले त्याच्या अनुषंगानं इथल्या जनतेनं पाठिंबा अधिक भक्कम करण्याचं ठरवलेलं आहे। आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे पुरस्कृत उमेदवार आहेत आतिश बनसोडे हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री आम्हाला आहे। तर वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांनी यंदाच्या लोकसभेत देखील चमत्कार दाखवेन असा विश्वास व्यक्त केला। असा ठाम निश्चय मनामध्ये होता आणि कालांतराने हे जे राहुल गायकवाड यांनी नाट्य केलं ते खरंच जनतेचा रोष ओढवण्याचं नाट्य केलेलं आहे। मुळात बाळासाहेबांनी एखादा उमेदवार दिला आहे तर त्याच्यामागे कोणती तरी ठाम भूमिका बाळासाहेबांची आहे आणि त्या भूमिकेशी तडजोड करायची नाही हे कार्यकर्त्यांनी मनाशी कोणगाठ बांधलेली पाहिजे होती। तदनंतर त्याच्यामध्ये त्याने कोणत्या व्यवहारापोटी किंवा कोणत्या ह्याच्यापोटी त्यांनी हा निर्णय घेतला हे आम्हाला माहीत नाही, परंतु जो काही निर्णय मी अपक्ष निवडणूक लढवायचा ठामपणे घेतला होता त्याच्यावर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जर बाळासाहेबांनी भक्कमपणे पाठिंबा देण्याचं ठरवलं असेल तर नक्कीच या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही उमेदवारांना चितपत करण्यासाठी आतिश बनसोडे ठामपणे कायमस्वरूपी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने इथे पायरवून उभा राहील।